थेट आपण जाऊयात साई मंदिराच्या परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडे। मनोज, पंतप्रधानांचं शिर्डीमध्ये आगमन झालंय आणि कोणत्याही क्षणी ते आता साईबाबांच्या दर्शनासाठी इथे पोहोचतील। होय निखिला, हेलिपॅड पासूनचं जे साई मंदिराचं अंतर आहे ते अवघं 2 किलोमीटर आहे आणि 2 किलोमीटर हा ताफा जो आहे तो साई मंदिराकडे पोहोचणार आहे। आता आपण आहोत प्रवेशद्वारावर, ज्या ठिकाणाहून ताफा जो आहे तो साई मंदिरात जाणार आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पक्षाचे जे झेंडे आहेत ते झळकलेले दिसत आहेत। पोलिसांनी प्रसारमाध्यमाला देखील दुसऱ्या बाजूला सारलेला आहे आणि मोठा संघर्ष जो होता तो पाहायला मिळाला। मात्र आता कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात दाखल क्षणाबद्दल सगळ्यात जास्त वेळा कोणी पार्लमेंटमध्ये बोलला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आम्ही सातत्याने ते बोललेलो आहोत आणि आमची लाईन महाराष्ट्रात पण एक आहे, दिल्लीत पण एक आहे। भारतीय जनता पार्टी भ्रष्ट जुमला पार्टी म्हणतो आम्ही त्यांना। उद्धवजी भ्रष्ट जनता पार्टी म्हणतात, मी आत्या म्हणून आणखीन वाढवले की भ्रष्ट जुमला पार्टी आहे। महाराष्ट्रात आरक्षणाबद्दल एक बोलतात, दिल्लीत वेगळं बोलतात। धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ हे देवेंद्र फडणवीस DCM 1 असं म्हणले होते, तेव्हा ते CM होते, आता DCM झाले, मग DCM 1 झाले, बरोबर ना? हां, तर ते DCM 1 झाले तेव्हापासून आता त्यांची लाईन काय माहिती नाही, पण CM असताना ते म्हणले होते बारामतीला येऊन, त्याच्यानंतर 50 नाही 200 कॅबिनेट झाल्या, काही झालं नाही। आणि दिल्लीमध्ये भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पार्टीचे जे लोकसभेचे मेंबर आहेत त्यांनी विरोध केलेला आहे या आरक्षणाला, धनगरांच्या, मराठा समाजाचं तसंच, लिंगायतांचं तसंच आणि मुसलमानांचं तसंच। त्यामुळे इथे एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात, ह्याच्यात पूर्णपणे भ्रष्ट जुमला पार्टी एक्सपोज झालेली आहे। या विषयामध्ये मला विचाराल तर सगळ्यांना फसवायचं। सदावर्तींच्या 2 गाड्या फोडण्यात आल्या, या प्रकरणामध्ये 3 जणांना औरंगाबादच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर सुप्रिया सुळे यांची मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। पुन्हा एकदा आपण शिर्डीच्या दौऱ्याकडे पंतप्रधानांच्या, तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डी विमानतळावर आगमन झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून पंतप्रधानांचं इथे स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साईबाबा मंदिरामध्ये दाखल होत साईबाबांचं दर्शन घेतील। त्याचबरोबर साईबाबांची आरती देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। इतकंच नाही तर विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। शिर्डीमधल्या जवळपास 7,500 कोटींच्या कामांचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडे। मनोज, तुमच्या आजूबाजूला देखील मोठी गर्दी आहे, लोकांना उत्सुकता आहे, या भक्तांना उत्सुकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्याची, तर त्यांच्याशी आपण काही संवाद साधू शकतो का? तसंच काही वेळातच आता पंतप्रधान तिथे पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते इथे दर्शन रांगेच्या संकुलाचं उद्घाटन होईल आणि साईंची आरती देखील केली जाणार आहे। होय निखिला, आपण बघितलं तर दुतर्फा भाविकांची गर्दी आहे, ग्रामस्थांची गर्दी आहे। आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा साई दर्शनासाठी येत आहे आणि विविध विकास कामांचं देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे। काय कशा पद्धतीने तुम्ही स्वागत करता? आम्ही नगरकरांवरती व शिर्डीकरांच्या वतीने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करतोय। खूप आनंदाची गोष्ट आहे शिर्डीकरांसाठी की आज आपल्या देशाचे पंतप्रधान व आता जे आज विश्व हे होऊ शकतात असे आपले नेते आज शिर्डीमध्ये येतात। आमच्या शिर्डीकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आज आणखीन काही भाविक आहेत जे परराज्यातून आलेले आहे। क्या कहाँ से आए हो आप? क्या नरेंद्र मोदी से है? मेरा नाम सुरेश है और ऑल इंडिया पब्लिक सेक्टर प्राइवेट इंडस्ट्रीज का वेलफेयर एसोसिएशन जनरल सेक्रेटरी हूँ। आज जो है हमारा भारत देश के प्राइम मिनिस्टर जो है बाबा का आशीर्वाद लेने जा रहे हैं। हम बहुत खुश है, मगर ये शुभकामना में दसरा दिवाली को हम प्राइम मिनिस्टर यही रिक्वेस्ट करते हैं 1995 EPF पेंशन में जो है वो से इंडस्ट्रियल वर्कर सफर हो रहे 29 ईयर से जो है। आपने उनको आवेदन भी लिखा है और आवेदन भी साथ में लाए हैं। आपल्या सोबत बीडचे एक आजी आहेत, तुम्ही बीडवरून आला दर्शन घेण्यासाठी, आता सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील आगमन होतंय, काय आनंद होतोय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता शिर्डी विमानतळावर आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळातच ते साईंच्या चरणी लीन होण्यासाठी मंदिरामध्ये इथे पोहोचतायत। आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत विमानतळावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता
साई मंदिराकडे रवाना होत आहे आणि साई मंदिरामध्ये साईंचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साईबाबांची आरती देखील केली जाणार आहे। नक्कीच शिर्डी विमानतळावरून पंतप्रधानांचा ताफा निघेल आणि याच रस्त्यावरून तो साई मंदिराकडे जाणार आहे। संपूर्ण रस्ता या ठिकाणी रिकामा करण्यात आलेला आहे आणि पंतप्रधानांच्या सोबत या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असतील। तर पायलट गाड्या ज्या आहेत त्यांच्याकडून आधी पाहणी केली जाते आणि त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा याच रस्त्यावरून शिर्डी मंदिराकडे म्हणजे साईंच्या मंदिराकडे निघेल। त्यावेळेला देखील आपल्या कॅमेऱ्यामधून ही दृश्य या ठिकाणी टिपली जातील। नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डी विमानतळावर आगमन झालेलं आहे आणि आता पंतप्रधान मोदी हे शिर्डी विमानतळावरून कुठल्याही क्षणी साई मंदिरामध्ये दाखल होतील। हा ताफा आपण पाहतो आहोत। या ठिकाणावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा साई मंदिराकडे रवाना होतो आहे आणि थेट दृश्य पाहतोय पंतप्रधानांच्या ताफ्यामधल्या या गाड्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डीमध्ये आगमन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं पंतप्रधानांचं स्वागत आणि पंतप्रधानांची गाडी आपण या ठिकाणी पाहतोय। पहिली छबी आहे शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी टिपले गेलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगरचा दौरा यामधून सुरू झालेला आहे। पंतप्रधानांच्या ताफ्यामधल्या गाड्या आपण या ठिकाणी पाहतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झाल्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांचा ताफा हा विमानतळावरून साई मंदिराकडे रवाना होत आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्या देखील आता पंतप्रधानांच्या ताफ्यासोबत साई मंदिराकडे रवाना होत आहेत। सागर आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिली छबी आपल्या कॅमेऱ्यात या ठिकाणी टिपली गेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शिर्डी दौरा तिसऱ्यांदा ते शिर्डीमध्ये येत आहेत। मात्र यामध्ये 5 वर्षांचा गॅप आहे। 5 वर्षानंतर पंतप्रधान साईंच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। विविध विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन त्यांच्या हस्ते इथे होणार आहे। मात्र शिर्डीचा त्यांचा हा दौरा अत्यंत विशेष असा मानला जातो आणि पंतप्रधानांच्या या ताफ्यातल्या पायलट गाड्या आपण इथे पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी या ठिकाणी टिपली गेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लोकांना इथे अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी। नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे। पोलीस सुरक्षा व्यवस्था देखील चोख या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केलं जात आहे। साईंच्या शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता आगमन झालंय। संपूर्ण या रस्त्यावर आपण पाहतोय की भगवे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तीनही पक्षांचे झेंडे आहेत। सागर आपण पाहतो भाजप राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचं चिन्ह असलेला झेंडा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्त्यावर तीनही पक्षांचे हे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत आणि त्यानंतर आता पंतप्रधानांचा ताफा हा साई मंदिरामध्ये। तर पंतप्रधान मोदी यांचा ताफा आता साई मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। पंतप्रधान मोदी हे आता साईबाबांचं दर्शन घेतील। त्याचबरोबर साईबाबांची आरती देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे। व्हीआयपी गेटकडे आता पंतप्रधानांचा हा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साईंच्या शिर्डीमध्ये दाखल झालेत। साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आपण इथे पाहतोय। व्हीआयपी गेट मधून आता त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। मंदिराच्या आत आपला कॅमेरा गेला नाही तरी सुद्धा आपल्याला काही दृश्य तिथली पाहता येणार आहेत। दर्शन रांगेच्या संकुलाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते इथे होईल। त्यानंतर साईंची आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर TV9 मराठीच्या कॅमेरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपली गेली आहे। नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता साईबाबांच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पूजा आणि आरती केल्यानंतर दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे 5 वर्षांपूर्वी अर्थात 2018 मध्ये याच दर्शन रांगेचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच पार पडलं होतं। तर शिर्डीमध्ये जवळपास 7,500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर साई संस्थांकडून 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित असं 3 मजली दर्शनरांग प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनीच केलेलं होतं आणि तब्बल 5 वर्षानंतर आता या प्रकल्पाचं लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी करतील। थेट आपण मंदिराच्या परिसरामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडे। मनोज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मंदिरामध्ये पोहोचले।
तर पुन्हा आपण जाणार आहोत मनोज यांच्याकडे. मात्र ही दृश्य आपण पाहतोय ती शिर्डीमधली थेट. साईंच्या शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेत. मंदिरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले असून त्यांचा मंदिर समितीकडून इथे स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर दर्शन संकुलाचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते इथे होईल. 2018 मध्ये याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि त्याचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर साईंची आरती मोदींकडनं केली जाईल. तर शिर्डी दौऱ्याला, नगरच्या दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे. नक्कीच. तर साईबाबांचे भक्त केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची रांग असते आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता 5 वर्षानंतर साईबाबांच्या शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत. साईबाबा मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते साईबाबांची पूजा त्याचबरोबर आरती देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर दर्शन रांग संकुलाचं लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडेल. आणि या सर्व दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पाहायला मिळतात.